तर अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण करण्यात आलेली आहे। नितीन राऊतांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप केला जातोय आणि पोलिसांकडून या प्रकरणात आता पुढील तपासही केला जातोय। अकोटच्या संपूर्ण प्रकार आपण बघू शकतो। अकोल्याच्या अकोटमधला हा संपूर्ण प्रकार आहे। नितीन राऊत यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला जातोय। भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांना मारहाण करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून या प्रकरणी आता पुढील अधिक तपासही केला जातोय। अकोटमधील ही संपूर्ण परिस्थिती काल संध्याकाळची नितीन राऊत अकोला शहरातल्या अकोटपल्ली परिसरातल्या हनुमान नगरमध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी घटना संध्याकाळच्या सुमारास घटना घडलेली आहेत। भाजपचे विजय उमेदवार शरद तुरकर हे विजय झाले होते आणि त्यांचेच मित्र असलेले प्रतिस्पर्धी म्हणजे जे आहेत नितीन राऊत यांच्या दोघांमध्ये जे आहेत संध्याकाळच्या त्यांना स्वागतासाठी शरद तुरकरांना बोलवलं होतं, पण दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वादातून जे रूपांतर जे आहे ते हाणामारीत झालेलं आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला। आपण पाहू शकतो की हेच ते नितीन राऊत यांचं बिछायत केंद्र आणि त्याच तिथे बिछायत केंद्र तिथेच या ठिकाणी जे आहेत नितीन राऊत यांनी शरद तुरकर हल्ला केलेला आणि पाहू शकतो की ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती दगडफेक आणि वाहनाच्या काचा फोडण्यात आलेल्या आणि वाहन पलटी करण्यात आलेलं आहे। पाहू शकतो की या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राडा झालेला आणि शरद तुरकर जे आहेत यांच्यावर जे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जे आहेत रुग्णालयात उपचार सुरू आहे। पाहू शकता की हाकेच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे। तरी पाहू शकता की या ठिकाणी पण आता जी आहे शरद तुरकर यांची परिस्थिती सध्या जी आहे ती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। पण ही जी घटना घडली यामुळे पुढे या परिसरामध्ये जो आहे ते तणावाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी जे भाजपचे आमदार आहेत रणधीर सावरकर यांनी सर्वांना शांततेचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। गणेश सोनवणे, टीव्ही 9 मराठी, अकोला।